घरामध्ये सतत वाद होत आहेत का, किंवा कोणी ना कोणी घरामध्ये सतत आजारी पडत आहे, किंवा मग पैशाची सुद्धा चणचण आहे, लक्ष्मी टिकत नाही आहे, पैसा आलेला पैसा तर येतोय पण घरामध्ये टिकत नाही. तर घरातले काही निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आज मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. त्या अगोदर श्री स्वामी समर्थ मंडळी, तुम्हा सर्वांचं पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलमध्ये मी खूप मनापासून स्वागत करते. जर तुम्हाला मी सांगितलेल्या माहितीच आवडत असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि ह्या संपूर्ण डिटेल्स, ह्या माहिती तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा जे या त्रासापासून त्रस्त असतील. चला तर सुरुवात करूया. तुमच्या नवीन घरात वाद होत आहेत का? नवीन घरात प्रवेश करता तेव्हा त्या घराबद्दल मनात अनेक अपेक्षा असतात. प्रत्येकाच्या मनात नवीन घराला घेऊन खूप साऱ्या अपेक्षा असतात, पण येणारा काळ आपल्यासाठी नवीन संधी घेऊन येईल असे आपल्याला वाटते. तरी कधी कधी गोष्टी आपल्याला वाटतात तशा घडत नाहीत. मग टेन्शन घेत न बसता काहीतरी मार्ग पाहूया आणि काहीतरी उपायसुद्धा करूया. तेच टेन्शन घेण्यापेक्षा काहीतरी आपण जर उपाय केले तर आपल्याला त्या टेन्शनपासून मुक्तता तरी होऊ शकते असे मला वाटते. नवीन घरात रोज वाद होत आहेत का, हे वास्तूमध्ये काही बदल करा तुम्ही, जेणेकरून तुमचे वाद जे आहे आपोआप थांबले जातील. तर नवीन घर हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. तुम्ही नवीन घरात प्रवेश करतात, घराबद्दल मनात भविष्याची प्लॅनिंग केलेली असते, पण अचानक घरामध्ये वाद होऊ लागतात, नकारात्मक वाटायला लागते. पण काळजी करू नका, यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय करून तुम्ही घरातील वास्तुदोष दूर करू शकता. चला तर जाणून घेऊया नवीन घराचा वास्तुदोष दूर करण्याचे उपाय. हे उपाय तुम्ही जर एकदा केले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा नांदेल, वादविवाद होणार नाही, वारंवार आजारी जे पडत आहे ते सुद्धा वारंवार आजारी पडणार नाही, आणि तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी वाटते ना ती पॉझिटिव्हिटीमध्ये कधी बदलेल हे सुद्धा तुम्हाला सांगता येणार नाही. वास्तुशास्त्रानुसार नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये सर्व काही व्यवस्थित चालत नसेल तर हे उपाय तुम्हाला मदत करू शकतात. वास्तूच्या या उपायांनी गोष्ट पुन्हा रुळावर येऊ शकते. तुमच्या विचाराप्रमाणे घरात कधी पैशाची कमतरता भासणार नाही. कधीही पैशाची तुम्हाला कमतरता भासणार नाही. सुख शांती मिळेल. चला सुरू करूया आपण हे उपाय पाहायला. सर्वात अगोदर गुळाचे दान करावे. जो आपला नॉर्मल गुळ असतो आपण घरामध्ये वापरतो ना, त्या गुळाचे दान करावे. वास्तुशास्त्रानुसार नवीन घरात किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच कुटुंबातील कोणी आजारी असेल तर गुळाचे दान करावे. आणि जेवल्यानंतर सर्व सदस्यांनी थोडासा गुळाचा खडा खावा. आता ही पूर्वीपासून खूप सारी परंपरा चालत आलेली आहे, रीत चाललेली आहे. पूर्वी जेवण झाले की गुळाचा खडा खायचे आणि त्यामुळे त्यांच्या घरात कधी निगेटिव्हिटी येत नव्हती. असं केल्याने वास्तुदोष दूर होतो. दुसरीकडे नवीन घरात किंवा फ्लॅटमध्ये हवा सुरळीत येत नसेल तर खोल्यांमध्ये गुदमरल्यासारखे वाटत असेल तर तो वास्तुदोष आहे. त्यासाठी दूध, साखर, तांदूळ, कापूर इत्यादी पांढऱ्या वस्तूचे दान करायचे. जे काही पांढरे वस्तू असतील ना ते दान करायचे. घरात पिवळ्या रंगाचे पडदे लावा, म्हणजे ते लाईट येलो असतात ना त्या रंगाचे पडदे लावा. नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच हळूहळू सर्व काही बिघडत चालले आहे. जर गोष्टी अडकत असतील तर संपूर्ण घरात पिवळ्या रंगाच्या पडद्याचा नक्की वापर करा. तसेच संपूर्ण घरात हळदीचे द्रावण शिंपडावे, म्हणजे पाण्यामध्ये हळदी जी आहे थोडीशी मिक्स करून ती शिंपडावी. आणि आपला जो दाराचा उंबरा असतो ना त्याला हळदीने लेपन करावे गुरुवारी. नवग्रहामधील सर्वात शुभ ग्रह गुरुच्या आशीर्वादाने कुटुंबाची भरभराट होऊ लागते. त्याचबरोबर कुंडलीतील गुरुची स्थितीही मजबूत असते, त्यामुळं नशिबाला नेहमीच साथ मिळते. मसूर रात्री घराभोवती पसरावे. सूर्याची किरणे सकाळी घरात येणे आवश्यक आहे मानले जाते, परंतु जर आपल्या नवीन घरात फ्लॅटमध्ये अंधार असेल तर तो वास्तुदोषाच्या श्रेणीत येतो आणि दुर्दैव, रोग, दुःख इत्यादी निर्माण करतो. यासाठी लाल डाळ म्हणजेच मसुराची जी डाळ असते ना आपली, रात्री घराभोवती पसरावी आणि सकाळी उठून बाहेर फेकून द्यावी. असं केल्याने घरातील वास्तुदोष निघून जातो, सुख शांती राहते. आता पहिल्यापासून जे आहे सूर्यकिरण घरामध्ये येणं खूपच प्रभावशाली मानलेलं आहे. जर असं काही असेल तुमच्या घरामध्ये, जर सूर्याची किरण येत नसेल तर मग तुम्ही अशी काहीतरी सिस्टम करा जेणेकरून थोडी तरी सूर्यकिरण जे आहे घरामध्ये येईल. खीर प्रसादाचे वाटप करा.
घरात वारंवार ओलसरपणा येतो, बराच प्रतिबंध करूनही ओलसरपणा दूर होत नाही, तसेच तेथे राहणाऱ्या व्यक्तींना श्वसनाचे आजार किंवा दमा वगैरे दीर्घकाळ असल्यास सोमवारी देवाला खीर अर्पण करा. सर्वांना खीर प्रसादाची वाटप करा. असे केल्याने वास्तुदोषामुळे होणारा जो आजार आहे दूर होईल आणि इमारतीचा वास्तुदोषही दूर होईल. नारळासह तांब्याचे नाणे पाण्यात विसर्जन करा. नवीन घरात किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच नातेवाईकांशी विनाकारण वाद होत असल्यास तांब्याचे पैसे जे आहेत दान करायचे आणि नारळासह तांब्याचे नाणे पाण्यात विसर्जित करायचे. तसेच धार्मिक ग्रंथांचे दान करा. असे केल्याने वास्तुदोष दूर होईल आणि सर्वजण खूप प्रसन्न होतील. दुसरीकडे घरातील मुले गोष्टी ऐकत नसतील, मुलं जे आहे तुमचं काहीच ऐकत नसतील किंवा अभ्यासामध्ये मन लागत नसेल, तांब्यावर बनवलेले सूर्ययंत्र मुख्य दरवाजावर ठेवावे किंवा पूजास्थळी स्थापित करून त्यांची पूजा करावी. म्हणजे जे सूर्ययंत्र असतं कुठल्याही एखाद्या केंद्रामध्ये तुम्हाला मिळेल तर ते जे आहे स्थापित करायचं. पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावायचा. मोहरीचं किंवा तिळाचं जे तेल असतं ना त्याचा दिवा लावायचा. नवीन घरात किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच आर्थिक अडचणी, नोकरीत अचानक घट किंवा कोणताही बदल न झाल्यास मोहरीच्या तेलाचे दान करून शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावावा. असं केल्याने समस्या जे आहेत सुटतील आणि आर्थिक स्थितीही सुधारेल. तर अशा पद्धतीने हे जे आहेत उपाय तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला उपाय कसे वाटले सांगा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.